कलमाडी हे अनेक वर्षांपासूनचं समीकरण चालत आलेलं आहे। खरं तर काँग्रेससाठी हे हक्काचं व्यासपीठ मानलं जात होतं। मात्र यंदा पुणे फेस्टिवलवरती भाजपची छाप पाहायला मिळणार आहे। पाहूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। पुणे फेस्टिवल भाजपकडून हायजॅक। पुणे फेस्टिवलमधून काँग्रेस आउट। गेली काही वर्ष राजकारणापासून दूर असलेले पुण्यातले काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। कलमाडी यांनी पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून पुण्यातल्या गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली। तसंच पुणे फेस्टिवलचा कलमाडी यांना राजकीय फायदा सुद्धा झाला। गेल्या काही वर्षात पुणे फेस्टिवल काँग्रेसच्या नेत्यांसाठी एक हक्काचं व्यासपीठ बनलं होतं। काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यापासून अनेक दिग्गज नेत्यांनी या व्यासपीठावर हजेरी लावली। यंदा मात्र चित्र काहीसं वेगळं होतं। पुणे फेस्टिवलच्या व्यासपीठावर काँग्रेसच्या ऐवजी भाजपचेच नेते उपस्थित असल्याचं दिसलं। कलमाडी काँग्रेसमध्ये असूनही या कार्यक्रमाला काँग्रेसच्या एकाही मोठ्या नेत्याला निमंत्रण सुद्धा देण्यात आलं नव्हतं। त्यामुळेच भाजपनं हा फेस्टिवल हायजॅक केल्याची पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे। पुणे फेस्टिवलमध्ये तेच आपण पाहिलं, 2G मध्ये पण आपण पाहिलं। आता 5Gचं काय झालं आपण सगळ्यांना माहिती आहे। हे खोटारडे बोलणारे, खोटं सपना दाखवणारे हे लोक जे आहेत यांनी काँग्रेसला ठरवून बदनाम करणं हाच एक गोरखधंदा केला होता आणि काही दिवस हे सत्तेमध्ये आले, स्वतःला आता राजे समजायला लागलेत। जनता बिलकुल चित्र बदलेल। भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत। हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम असल्याचं त्यांनी म्हटलंय। आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य असं आहे की आपण चांगल्या कामामध्ये एकमेकाकडे जातो। त्यांच्या फेस्टिवलला जाणं म्हणजे त्यांचे गुन्हे माफ करणं नाही। फेस्टिवल इज अ फेस्टिवल आणि तो अनेक वेळा गाजला, कोथरूडमध्ये कोविडमध्ये झाला नाही, आता होतोय। सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिवल आणि पुणे मॅरेथॉनच्या माध्यमातून पुणे शहरावर आपली राजकीय पकड मजबूत केली। त्यामुळेच पुणे महापालिकेत अनेक वर्ष त्यांना सत्ताही राखता आली। पण कॉमनवेल्थ घोटाळ्यात कलमाडी यांना अटक झाली आणि त्यानंतर काँग्रेस पक्षात त्यांची झपाट्यानं पिछेहाट सुद्धा झाली। गेल्या काही वर्षात काँग्रेस हायकमांडनं त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं। पण आता पुणे फेस्टिवलच्या निमित्तानं कलमाडी भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना? पुणेकरांमध्ये ही चर्चा आहे। चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।